हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल शेट्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ड्रामा डॅन बाय कोमलमध्ये. जस्ट माझं पॅकअप झालं आहे आणि आज मी माझ्या आयुष्यातली पहिली फ्लाईट घेणार आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. मी चालली आहे कुठे ते तुम्हाला कळेल. आता जस्ट पॅकअप झालं आहे. माझी 6:15ची फ्लाईट आहे. सो मी ही सगळी प्रोसेस शूट करायचं होतं मला. लाईफ टाईमसाठी मला एक व्हिडिओ हवा आहे याचा. सो येस, तो हा व्लॉग आहे. आय होप तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला माझ्या जर्नीमध्ये मजा येईल. सो बघू आता काय काय होतं आहे. मलाही नाही माहिती. आय एम सुपर एक्सायटेड. सगळ्यात आधी मी ऑटो पकडली. ऑटोमध्ये माझी बॅगवरती ठेवली आणि मी पोहोचले मड जेट्टीला. जेट्टीचं तिकीट घेतलंय 5 रुपये आणि जेट्टीत चालली आता. इथून त्या टोकावर जायचं. माझी बॅगवरती आणि मी जेट्टीतून उतरलो. मडवरून वर्सोवाची जेट्टी होती. वर्सोवाला उतरून आता इथून जायचंय एअरपोर्टला. भैया टर्मिनल 1 चलोगे? हाँ हाँ चलो चलो. ऑन द वे मला दिसलं हे कार्ट आणि कार्टवरून मी घेतलं 30 रुपीजचं हे छान क्यूट असं लॉक माझ्या बॅगवतीसाठी. माझ्या बॅगवतीसाठी अजून एक फूल पण घेतलं आणि हिअर वी गो. माय बॅगवती लुकिंग लाईक अ फूल, ब्युटिफुल. एअरपोर्टला टर्मिनल 1वर पोहोचले आणि तिथून फ्लाईटचे सगळे डिटेल्स चेक केले स्क्रीनवर आणि लाईनमध्ये उभे राहिले एंट्रीसाठी. मी आले आतमध्ये एअरपोर्टमध्ये. फक्त बाहेर बोर्डिंग पासचं स्कॅनर किंवा तिकीटचं स्कॅनर आणि आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड असं चेक इन केलं आणि मी आता आली आहे एअरपोर्टमध्ये. सो दिस इज इट. हे आय थिंक T1 एअरपोर्ट आहे. T2च्या मानाने हे थोडंसं कमी. आता इथे आपल्याला सेकंड स्टेप काय करायची आहे तर आपल्याला आपलं अलायन्स एअरवालं शोधायचं आहे. कुठे अलायन्स एअरवालं काउंटर कुठे शोधायचं, कारण आपली अलायन्स एअरची फ्लाईट आहे. सो मी ते शोधते आधी. आता मी इथे विचारलं आहे खूप जणांना की कुठे बोर्डिंग पास मिळेल, फिजिकल बोर्डिंग पास. सो फिजिकल बोर्डिंग पाससाठी इकडे मला सापडलं अलायन्स एअरचं. सो जाऊया. एका एअरलाईनचं आहे. फ्लाईट लेट आहे, एक 15-20 मिनिट लेट आहे. सो आपण तोपर्यंत जरा एअरपोर्ट फिरूया. मग काय फ्लाईट लेट आहे म्हटल्यावर माझी तर मज्जाच झाली. इकडून तिकडून सगळ्या बाजून आहे मी एअरपोर्ट बघून आले. हे फूड कॉर्नर होतं. फूड कॉर्नरला बऱ्याच काही व्हरायटीज होत्या, ऑप्शन्स होत्या आणि मला ट्रॉलीवाला सेक्शन दिसला आणि मी त्यातून एक ट्रॉली उचलली. उगाच काहीही गरज नसताना उगाच आपलं आलोच आहे तर 1-2 ट्रॉली घेऊन जरा इकडे तिकडे मटकूया म्हणून मी ट्रॉलीमध्ये माझी बॅगवरती ठेवली, मोठी बॅग ठेवली आणि नंतर मला दिसलं की क्यू लागली आहे माझ्या एअरलाईनसाठी. ट्रॉलीमध्ये पण चालली आता. तिकडे चेक इन होणार आहे बॅगचं. काउंटरवरच्या स्क्रीनवर फ्लाईट नंबर, नाव चेक करायचं, आपलं आधार कार्ड रेडी ठेवायचं, त्यानंतर आपले बुकिंग डिटेल्स द्यायचे आणि मी 30 रुपयाचं घेतलेलं लॉक माझ्या बॅगला लावलं आणि बॅग चेक इनसाठी देऊन टाकली. या चेक इनवाल्या बॅगमध्ये कुठलंच इलेक्ट्रॉनिक वस्तू नसायला हव्या, नाहीतर ते अलाव करत नाहीत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आपल्या सगळ्या आपल्या छोट्या हँडबॅगमध्ये ठेवायच्या. त्याच आहेत ना? ओके, थँक्यू. सो आपल्याला आपला चेक इन पास मिळाला आहे. हे बारकोड. सो दिस आता लेफ्टला जाऊन आपण लाऊंज ॲक्सेस करू शकतो. सो तिकडे जाऊया. लेट्स सी.
आपला फोटो ID तो सबमिट केला, त्यानंतर आपल्याला आपला बोर्डिंग पास मिळाला आहे. बोर्डिंग पास ऑनलाईन वेब चेक इन पण आपण करू शकतो. सो बोर्डिंग पास घेऊन मी आत्ता निघाली आहे. आता बोर्डिंग गेट नंबर 1 आहे. बोर्डिंग गेट्स आहेत इथे 1, 2, 3 बरेच आहेत, 12 वगैरे गेट्स आहेत. सो बोर्डिंग गेट नंबर 1 आपल्याला आहे. सो आपण तिकडे चाललो आहे. आणि फ्लाईट डिले झाली आहे. इकडे सगळ्या फ्लाईटच्या डिटेल्स लावल्यात. यू कॅन सी. सो मला उगाच मज्जा येते इकडे तिकडे फिरण्यात. सिक्युरिटी चेकिंगसाठी आलं. बॅग्स चेक होणार आहेत. सिक्युरिटी चेक इनमध्ये आपली हँडबॅगमधल्या सगळ्या वस्तू काढून ठेवायच्या ट्रेमध्ये आणि ते चेक इन होतं पूर्ण. स्कॅन होऊन आपण दुसऱ्या बाजूने आपल्यालाही स्कॅन करतात आणि तिकडून आपण बाहेर आलो. इकडे असा पॅसेज आहे. टू सिट, टू रिलॅक्स अँड टू वेट फॉर फ्लाईट. वेटिंग एरियामध्ये रिलॅक्स करण्यासाठी अगदी मसाजरपासून मेडिकल कॅफे असं सगळंच काय काय होतं. इतक्या जवळून प्लेन बघते आणि इकडे मागे सगळे प्लेन्स आहेत. मी पहिल्यांदा इतक्या जवळून प्लेन्स बघते. इकडे मॅगडी पण आहे. आता काय खूप वेळ होता फ्लाईटसाठी, त्यामुळे मी आणि माझी बॅगवती आम्ही निघालो एअरपोर्टच्या टूरला. सगळं चेकआउट करत होतो. मस्त कॅफे होता, बुक स्टोअर होतं छान असं. बुक्स चेकआउट केल्या आणि मग मला दिसलं चॉकलेट शॉप. ऑब्व्हियसली मला जावंच लागणार आतमध्ये, कारण मला दिसलं टॉब्लरॉन. टॉब्लरॉन देखा घ्यावं लागणार आता. थँक्यू. ऑफकोर्स जर मी एअरपोर्टला येते तर आय हॅव टू बाय टॉब्लरॉन. म्हणजे दिस इज जीव की प्राण फॉर मी. हे कधीच ह्याच्यासाठी मी इतकं सगळं सर्च करत होते आत्तापर्यंत. आधी हे कुठेच मिळायचं नाही. आता ह्याच्यामध्ये वगैरे मिळतं. कुठे बापरे, एअरपोर्टच्या AC मुळे सर्दी व्हायला झाली आहे. आता मेडिकल्समध्ये वगैरे मिळतं हे. आधी कुठेच नाही मिळायचं. सो कोणी माझे फ्रेंड्स किंवा कोणी जर गेले बाहेर तर घेऊन येतात माझ्यासाठी हे. आय लव्ह दिस. आता परत आपण आपल्या गेट नंबरकडे जातो, बोर्डिंग गेटकडे. सगळा टाईमपास करू झाल्यानंतर मी बसले आणि मम्मीचा व्हिडिओ कॉल ऑब्व्हियसली झालाच पाहिजे, कारण फर्स्ट फ्लाईट आहे माझी. मम्मीला मी टॉब्लरॉन दाखवलं आहे. मम्मी चहा घेत होती. मागे सर्वज्ञ आहे आणि चहा घेते म्हटल्यावर मलाही कॉफी प्यायची इच्छा झाली. मग मी गेले शॉपमध्ये. कॉफ़ी शॉप होतं, खूप सारे ऑप्शंस होते स्नॅक्सचे. बट डाएट चल रहा है भाई, तो स्नॅक्स वॅक्स कुछ नहीं लिया. आम्ही घेतली कॉफ़ी. उप्स, कॉफ़ी नहीं, कॅरमल कॅपुचिनो. मला व्लॉग करताना बघून त्यांनी मला विचारलं खरंच फर्स्ट फ्लाईट आहे का, तर मी हो सांगितलं आणि त्यांनी मला 10% डिस्काउंट पण दिला. आणि उगाच मग 10% डिस्काउंट मिळालं नंतरचा हा स्वॅग. आता फोटो काढतेच तर आणखी 1-2 पोजेस देऊ. पोजेस देईपर्यंत खूप वेळ झाला आणि माझी गरम गरम कॉफी माझ्यासमोर आली. मग काय, कसली वाट न बघता. आय नो डाएट आहे, सगळं आहे, पण फर्स्ट फ्लाईट पण सेलिब्रेट करायची. सो घेतलीच मी शेवटी शुगर घेतली. शुगर टाकली, मस्त मिक्स केली आणि माझी कॉफी रेडी झाली आहे. कॉफी आणि प्लेन्स बघणार आहे कॉफी पिता पिता. अल्टिमेट प्लेजर. नक्की काय एक्सायटेड आहे मी तुम्हाला सांगते. स्टोरी आहे त्यामागे. मग अगदी विंडोला खेटून मी माझी बॅगवरती टॉब्लरॉन आणि माझी कॉफी आम्ही प्लेन्स निहाळले. सो आता फ्लाईटला खूप वेळ आहे. जवळपास अर्धा 1 तास आहे अजून यायला फ्लाईट. तोपर्यंत मी तुम्हाला एक स्टोरी सांगते, ज्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे या फ्लाईटसाठी. सॉरी, मला एअरपोर्टच्या AC मुळे जरा सर्दी झाली आहे.
मी जेव्हा लहान होते, मी आय गेस 4थीत वगैरे असेल, मी 4थीत होते आणि 2 वेण्या घालून शाळेत जायचे. शाळेतून घरी यायचे. माझे आजोबा त्यांच्याकडे तेव्हा याचं लायसन्स होतं, रेशनचं लायसन्स जे असतं ना ते होतं. सो ते बॉटलमध्ये म्हणजे कुठल्या बॉटलमध्ये, आपल्या ह्याची बॉटल असते ना थम्सअप किंवा स्प्राईटची, सो ग्रीन कलरची बॉटल होती. एवढं आठवतं मला. एक्झॅक्ट कसली होती, स्प्राईटची होती की दुसऱ्या कुठल्या कंपनीची होती त्याने आठवतं. ग्रीन कलरची ती बॉटल होती स्प्राईटच्या शेपमध्ये आणि त्याच्या मोठ्या बॉटलमध्ये त्यांनी रॉकेल घेऊन यायचं ते. सो त्यांनी असंच एक दिवस रॉकेल आणलं घरी. आमच्या मम्मीने ते रॉकेल ओतलं ह्याच्यामध्ये. स्टोव्ह होता तेव्हा आमच्याकडे. स्टोव्हवर पाणी गरम करायला स्टोव्ह असायचा. सो त्या स्टोव्हमध्ये पाणी रॉकेल ओतलं मम्मीने आणि ती बॉटलला खूप वास येत होता, कारण स्मेल येतो रॉकेलचा, खूप पसरतो स्मेल. त्यामुळे मम्मीने त्यात काय केलं, पाणी घातलं आणि पाणी भरून तिथे ठेवून दिली बाजूला, सिंकच्या बाजूला. मी शाळेतून आल्या थकून आले होते. चालत जायचं शाळेत, चालत यायचं. तेव्हा काय आमचे म्हणजे मी तरी कधी बसने गेले नाही अजून शाळेत, तर चालत यायचं, थकायला व्हायचं. सो आल्या रोजची सवय, आल्या पाणी प्यायचं. तर मी सिंकजवळ गेले, मला दिसली ती बॉटल आणि दिसली बॉटल तर मी उचलली आणि मी उचलून गटागटा अर्ध्यापेक्षा जास्त बॉटल संपवली. आणि मला अशी कशी तरी टेस्ट लागली, पण मला असं वाटलं तेव्हा की काहीतरी स्प्राईट असेल त्यात आणि त्यात पाणी मिक्स केलं, थोडीशी गोडसर वगैरे अशी टेस्ट येते, त्या टाईप काहीतरी असेल. त्याच्यामुळे बोलले ओके ठीक आहे पाहिले. आणि मी पिता मम्मीने मागून आवाज दिला, कोमल गो ती बॉटल ठेव, त्यात रॉकेल होतं रॉकेल. आणि मी जी अशी गोंधळली की बाप रे संपलं, आता मी रॉकेल प्यायली आहे, आता मी मरणार आणि संपलं, जग संपलं. आणि तिथेच आमच्या किचन ओट्याच्या बाजूला, किचनमध्येच मी 2 वेण्या घातलेली, छोटा फ्रॉक शाळेचा, 4थी 5वीत काहीतरी असेल, आणि मी तिथेच बसले खाली आणि रडायला लागले, भदाभदा रडले. काय तर मला असं वाटलं की मी आता मरणार आहे आणि आता सगळं संपलं आहे. मी असं रडून मम्मीला सांगत होते, मम्मी नाही मम्मी सगळं संपलं आता, मम्मी माझा नंबर पण नाही येणार स्कूलमध्ये, माझं काहीच नाही होणार, पप्पांना पण सांग काळजी घ्या, पप्पांना सांग पाऊस तुमची पण काळजी घ्या. असं सगळं मी रडत होते जोरजोरात. आणि मम्मी नाही मी जाणार. मम्मी मला समजवण्याचा प्रयत्न करते, अगं थांब, असं काही नाही आहे, रॉकेलने काही नाही होत, एवढं काहीच झालं नाही, आपण डॉक्टरकडे जाऊ, तू टेन्शन घेऊ नको. तरी मी बदा रडते, माझे वाट लागली होतं संपले मम्मी वगैरे असं करत मी फुल इमोशनल, फुल बदा रडते. आणि त्यानंतर लाईक एव्हरी इंडियन मम्मीने फणकन वाजवली मला आणि मी रडायचे थांबले. मम्मी म्हणाली एवढं काय नाही होतं रॉकेलने काय जाणार नाही आहे तू आत्ता लगेच, गप्प बस जरा, एवढं रडू नको. मग माझे बाबा आले, बाबा म्हणजे आजोबा आले. बाबा पण म्हणाले की एवढं काय नाही होत, मी रोज रॉकेल पितो, म्हणजे असं सांगायला सांगितलं त्यांनी मला की मी रोज रॉकेल पितो वगैरे. आणि मग मी शांत बसले. पप्पा आले, पप्पा माझ्यावर हसले. आणि पप्पांची रिॲक्शनमधून मला कळलं की नाही आपल्याला एवढं काय नाही झालं. पण तेव्हा त्या रडण्यामध्ये मी असंही बोलले की मम्मी माझं स्वप्न होतं, मम्मी माझं स्वप्न आता नाही पूर्ण होणार, मला विमानात बसायचं होतं, मी विमानात नाही बसली अजून, मम्मी मी अशीच मरणार आहे. सो आत्ता मी जेव्हा मम्मीलाच फोन केला की मम्मी असं मला एक इव्हेंट आला आहे, त्यासाठी मी जाणार आहे जळगावला आणि मी फ्लाईटने जाणार आहे यावेळी. मम्मी म्हणाली वा बरं झालं बाई, फायनली तू फ्लाईटने चालली. म्हणजे तेव्हा मला मम्मीने ही गोष्टीची आठवण करून दिली की बॉस असं झालं होतं, तू असं बोलली होतीस. आणि मला खूप एक्साइटमेंट होती. मला एकतर फ्लाईट आणि हे सगळं मला खूप आवडतं, खूप. म्हणजे मी उगाचच विमानं पण अशी म्हणजे तासनतास मी बघत बसू शकते की कसं जातं आहे विमान, काय चाललं आहे, कुठे चाललं आहे, अरे वा विमान चाललं आहे, हेलिकॉप्टर. एकंदर मला ते खूप आवडतं. पॅराग्लायडिंग, त्यानंतर जे काही हवेत जे काही आहे, हवेत गेलेलं मला खूप आवडतं. सो असा सगळा तो किस्सा. त्यामुळे ही जी तुम्ही एक्साइटमेंट बघताय ती त्या गोष्टीमुळे आहे. कारण मी पहिल्यांदा फ्लाईटमध्ये बसणार आहे आणि माझं काय म्हणतात लहानपणीचं स्वप्न पूर्ण होत आहे. आय एम सो एक्सायटेड.
पण या एअरपोर्टने ना माझी एक्साइटमेंट थोडी ॲक्च्युली कमी झाली आहे. मी काल जास्त एक्सायटेड होते जेव्हा मी बॅग भरत होते. आता जर एक्साइटमेंट कमी झाली आहे कारण खूप वेळ झाला आहे. म्हणजे 6:15ची फ्लाईट होती. मी 4:30-4:45ला एअरपोर्टवर पोहोचले होते. त्यानंतर हे सगळ्या गोष्टी होऊन पण 15-20 मिनटात मला फ्लाईट मिळाली असते. पण फ्लाईट डिले असल्यामुळे म्हणजे ही जळगावची फ्लाईट मला आत्ता कळलं की होतेच मोस्टली डिले. पण अजून मला जवळपास अर्धा-पाऊण तास वाट बघायची फ्लाईटची. तो एक्साइटमेंट अशी कमी कमी होऊ शकते. पण तरी ती आतली छोटी कोमल ना खूप एक्साइटेड आहे. पहिली फ्लाईट आणि ती पण मी स्वतःच्या कामासाठी जाते. सो माझ्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे की मी कामासाठी पहिली फ्लाईट माझी कामासाठीची आहे. म्हणजे फिरायला वगैरे गेले असते तर वेगळी गोष्ट आहे. म्हणजे असं नव्हतं की आत्तापर्यंत ऑप्शनच नव्हता. आत्तापर्यंत ऑप्शन होता की असंच फिरायला जायचं फ्लाईटने. पण आत्ता जसं हवं होतं मला, जशी फ्लाईट हवी होती की मला माझ्या कामासाठी जायचं. मी कुठेतरी जाते आहे कामासाठी आणि मी माझं बॅग वगैरे कामाच्या वस्तू वगैरे घेऊन चालली आहे. सो एक्झॅक्टली जसं मी विचार केला होता तसंच होतं आहे हे. त्यामुळे आय फील सो गुड. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. मला खूप आवडतं हा एक्सपिरियन्स शेअर करताना पण, हे बोलून दाखवताना पण. तर अंधार झाला आहे, फ्लाईट्स पण काही दिसत नाही आहे. आणि फायनली इकडे या बाजूला काउंटरवर लोक आलेत. आता काउंटरवर लोक आले आहेत म्हणजे चालू होणार चेक इन आणि पुढची प्रोसेस. सो आत्ता बोर्डिंग सुरू झालं आहे आणि लाईन लागली आहे बोर्डिंगसाठी. फर्स्ट फ्लाईटचं बोर्डिंग. इकडे बेंगलुरूच्या फ्लाईटचं बोर्डिंग सुरू आहे. इकडे जळगावच्या फ्लाईटसाठी बोर्डिंग सुरू आहे. अलायन्स एअरचं. आपली फ्लाईट अलायन्स एअरची आहे. सो न्यू इन्फॉर्मेशन मला आत्ताच कळलं की याच्या अशा बॅग्स म्हणजे ट्रॉली बॅग्स, सिंगल ट्रॉली बॅग्स. सो या एक जर सिंगल ट्रॉली बॅग असेल तुमच्याकडे तर तुम्ही ती घेऊन जाऊ शकता सोबत. त्याला तुम्हाला लगेजमध्ये टाकण्याची गरज नाही आहे चेक इन बॅगेजमध्ये. सो मला मिस्टेक नंबर 1 की एवढा अभ्यास केल्यानंतर काल दिवसभर व्हिडिओज कसं फ्लाईटने असतं, कसं जायचं, काय करायचं हे बघितल्यानंतर पण ही एक मिस्टेक झाली आहे माझ्याकडून. सो जर तुम्ही नेक्स्ट टाईम फ्लाय कराल तर लक्षात ठेवा की एक सिंगल ट्रॉली बॅग चालू शकते जी तुम्ही सोबत ठेवू शकता फ्लाईटमध्ये. आणि मी उगाच 2-2 बॅग्स घेऊन आली आहे. ठीक आहे. पण तर मी व्लॉग्स बनवत होते म्हणून मला एका काकांनी विचारलं की तुम्ही व्लॉग्स बनवताय का, तुम्ही काय करताय. आणि अपॅरेंटली ते एका मूवीचे डिरेक्टर आहेत. त्यांचा एक अपकमिंग मूवी येतोय. मी तुम्हाला ओळख करून देते. तर हॅलो. हे आहेत, तुम्ही सांगा तुमचं. सुनील कानडे सर यांचा एक मूवी येतोय राम बलराम, राईट? श्याम बलराम नावाचा एक हिंदी मूवी येतोय ज्याचा ते डिरेक्टर आहेत. मे महिन्यामध्ये येतोय, आपण नक्की बघा. तो मूवी नक्की बघा तुम्ही. मे महिन्यामध्ये रिलीज होतोय. त्यामध्ये अपॅरेंटली आता कोइन्सिडन्स आहे हा, माझ्या सेम फ्लाईटमध्ये येते आणि माझ्या मागच्या सिरियल तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं त्या सिरियलमधले बरेच कलाकार आहेत त्यामध्ये. करेक्ट. चित्राताई आहे, त्यानंतर हां सलमान दादा आहे, त्यानंतर हेमंत सर आहेत. असे सगळे म्हणजे असे सगळी कास्ट आहे त्यांच्या मूवीची. आणि त्यांच्या मूवीजसाठी म्युझिक पण बऱ्याच मोठ्या लोकांनी केलं आहे. बेला शेंडे आहे, त्यानंतर बेला शेंडे गायला आहे. हां भाग्यश्री आहे, स्नेहा उलाल आहे, विजय पाटकर आहे कॉमिक रोलमध्ये आणि विलनमध्ये गणेश यादव आहे. सो असा सगळा आणि फन कॉमेडी फॅमिली फ्रेंडली मूवी आहे त्यांचा. सगळ्यात महत्त्वाचं आशा भोसलेंनी त्यांच्या लाईफमध्ये सगळ्यात शेवटचं गाणं जर रेकॉर्ड केलं तर या मूवीत आहे. सो असं सगळं आहे. आणि थँक्स टू एअरपोर्ट जळगाव फ्लाईट आमची ओळख झाली इथे. सो येस, तुम्ही तो मूवी नक्की बघा. आणि
तुम्हाला मे महिन्यात येतोय. मे महिन्यात येतोय. नक्की बघा. आम्ही नक्की सगळे वेट करू आणि तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या टीमला आणि माझ्या सगळ्या आधीच्या कास्टला पण ऑल द व्हेरी बेस्ट. सो अशी सगळी गंमत आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड. त्यांनी मला त्यांचं कार्ड दिलं. होपफुली तुम्ही मला तुमच्या नवीन मूवीत घ्याल ना. कन्फ्युजन. कडेगावकर भेटली होती. तिला पण प्रॉमिस केलं आणि आता कोमलला पण प्रॉमिस करतोय. सप्टेंबर मध्ये प्रोजेक्ट सुरू होत आहे. हिंदी प्रोजेक्ट आहे. त्याच्यात आपण सुरू करूया. डन. आता तुम्ही सगळे यायला काय म्हणतात हे आहात. सबूत नाही. याला तुम्ही आय विटनेस आहात. सो येस थँक्यू. असं आहे. वा या फ्लाईट पण झाली. फ्लाईट पण झाली आणि मूवी पण झाला. खूप वेळ झाला आता मी येऊन थांबले इथे एअरपोर्टवर. माझी एक्साइटमेंटच लो झाली आहे आणि खूप पाय दुखलेत माझे. उगाच एअरपोर्ट लुक करायचा म्हणून मी हिल्स विल्स घालून आले. ते करेक्ट करतात. सेलिब्रिटीज जे काही एअरपोर्ट लुक करतात ना, झोपायचे कपडे घालून येतात, करेक्ट आहे तेच फॉलो करायला पाहिजे. आणि मी शूज घालून हिल्स वगैरे घालून आले मस्त थोडासा लुक द्यायला. आणि बघा माझी अवस्था काय झाली. चप्पल काढून उभी आहे. फायनली खूप वेळ वाट बघितल्यानंतर बस आलेली आहे. आपला नंबर आलाय. ऑल सेट टू गो. बसमधून प्लेन दिसतो माझ्या समोर. आम्ही तिथे होतो आणि तिथून असं इथपर्यंत फिरून आमची बस इथे आली आहे. इथे फ्लाईट आहे. सो येस ये मैं हूँ. ये मेरा टिकट है और ये मेरी फर्स्ट प्लेन है. काय देऊ. बोर्डिंग पास. माझी फर्स्ट फ्लाईट आहे. टिप्स काय वेलकम म्हणतात फक्त. टिप्स काही नाही. थँक्यू. फायनली फ्लाईटच्या पायऱ्या चढतीये मी. हॅलो. 8A window seat. येस थँक्यू. दिस इज माय फर्स्ट फ्लाईट. एनी टिप्स. Enjoy your flight. येस थँक्यू. कॅन आय हॅव सीट नंबर क्या है? 8A. सीट आगे चले, ऊपर से जाएंगे, ऊपर से देखेंगे. अच्छा. आय गेस माझ्या सगळ्या पूर्ण फ्लाईटला कळलं आहे की माझी फर्स्ट फ्लाईट आहे. सगळं मला हेल्प करतात. इकडे जा तिकडे जा. इकडे असं सीट नंबर्स लिहिलेले आहेत आणि इथे स्पेस आहे स्टोरेजची आणि इथे सीट्स आहे. आपल्याला 8A बघत जायचं. मी हैदराबाद फिल्म सिटीमध्ये अशा फेक प्लेनमध्ये बसली आहे. खऱ्या प्लेनमध्ये पहिल्यांदा बसते. 10A. माझं दात बाहेर येतील आता नसून. माझी विंडो सीट जी मी स्पेशल बुक केली एक्स्ट्रा पैसे देऊन. इस देरी से आपको जो असुविधा हुई उसके लिए हमें खेद है. अलायंस एयर की ओर से कप्तान हर्षदा बंसोड़े, कप्तान ओनिल फर्नांडिस, कैबिन इंचार्ज अल्फा, कैबिन क्रू. भूमिका जलगांव को जाने वाली उड़ान पर आपसे स्वागत है. जलगांव तक की दूरी 1 घंटा 10 मिनट में पूरी की जाएगी. सुरक्षा के दृष्टि से
विमान की उड़ान भरते उतरते समय अपनी स्पेस को बंद कर दी, सीट सीधी रखी, सीट नीचे दी। और फर्नांडिस कैबिन इंचार्ज चलता है, कैबिन क्रू को बिठावे का कपबोर्ड ऑफ साइड पे चल रहा हूं। As per safety regulations, तुला कोणीच नाही त्यामुळे मी बॅग ठेवली आणि या बाजूला इथे असं सेक्शन आहे, माझी विंडोज ते इन्स्ट्रक्शन्स आहेत काय काय आहे. हे वॉमिटसाठी आहे. त्यानंतर पप्पा आहे, सामान ठेवायला आहे थिंक. आणि इकडे आहे इथे काय 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 आहे. ते म्हणतात ना इसे बांधने के लिए दोनों सिरों को सामने लाकर परस्पर अपनी कुर्सी की पेटी बांध रही है. मग हवाई सुंदरीने सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि आमचा प्लेन सुरू झाला. वाव, माझ्या सीटवरून चक्क मला फॅन दिसतोय प्लेनचा. अशी आहे माझी अलायन्स एअरची फ्लाईट. आणि इकडे वर बटणं आहेत फॅनसाठी, फॅनच्या रोटेशनसाठी कीज आहेत. त्यानंतर हे मधलं बटन प्रेस केलं की आपण एअर होस्टेसला बोलवू शकतो. ऑल सेट फॉर माय फर्स्ट एव्हर फ्लाईट. मग हळूहळू आमचा प्लेन निघाला आणि मेन ट्रॅकवर जाण्यासाठी आम्ही टर्न घेतला. मुंबई काय दिसते हवेतून आणि सेलिंग पण पाहिली मी. आणि तिकडे पॅगोडा आहे. पॅगोडा म्हणजे तिकडे बर्ड साईड आहे. तिकडे मेट्रोचं पार्किंग आहे. म्हणजे इथे माझी बिल्डिंग आहे. मी माझं कलर बघितलं, माझी बिल्डिंग बघितली आहे वरून. माझी बिल्डिंग मेट्रोच्या पार्किंगच्या इथे आहे आणि पॅगोडा जवळचं मेट्रोचं पार्किंग आहे ते बघितलं. आणि त्याच्या बाजूला माझी बिल्डिंग आहे. मी माझी बिल्डिंग पण बघितली जिथे मी राहते. इथे समोर सगळ्या सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या. त्याचं पॅम्पलेट होतं आणि त्यामध्ये कुठली विंग कुठल्या साईडला आहे, कसे सीट नंबर्स आहेत, एक्झिट कशी आहे, सीट बेल्ट कसा बांधायचा, असं सगळे त्याच्यामध्ये दिलं होतं. त्यानंतर कसं बसायचं, कशी सिटिंग पोझिशन असायला हवी आणि काय काय सुविधा अवेलेबल आहे प्लेनमध्ये, हे सगळं म्हणजे आपल्या सेफ्टीचा पूर्ण ख्याल रखा हुआ है. आपका लाइफ जैकेट आपके सीट के नीचे है. मग मी एअर होस्टेसला कॉल करण्यासाठी बटन प्रेस केलं. सो मला अजून एक वस्तू भेटले जे वॉशरूमसाठी वेटिंगला थांबले होते. सो विनोद काळे. सो हे एअरक्राफ्ट इंजिनियर आहेत. तुम्ही या एअरलाईनसाठी काम करता.
सेफ आहे. इंजिनियर आमच्या सोबत आहे. पाणी लीक होत होतं. प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी 2 तास लीक ठीक आहे. पण यापुढे तुम्ही इंजिनियर म्हणून ट्राय करा. म्हणजे आम्हाला सनसेट बघता येईल 4:30च्या फ्लाईटला. माझा पहिली फ्लाईट आहे आणि माझा सनसेट मिस झाला कारण फ्लाईट लेट नाही. मला उद्याच ट्रेन आहे चालेल. आता आपण वॉशरूम करूया. वॉशरूम हॅलो. छोटूसं वॉशरूम. हे म्हणजे एंट्री करते ही खतम हो रहा है ये. तो एकदमच छोटं वॉशरूम आहे. ऑप्शन्स आहे अगदीच एवढंच आहे. तर मिरर दिसल्यानंतर मिररमध्ये व्हिडिओ काढणार नाही असं होईल का? सो व्हिडिओही काढते. लँडिंग करतो आहे जवळपास 8:15-8:30 आमची फ्लाईट निघाली. तर 9 तेरा झालेत. काम बंद झाले. लँडिंग होतं तर पडते असं पडतात. Welcome to Chelgaon Airport. The outside temperature is 26 degrees Celsius. You are requested to remain seated and refrain from opening the locker until the drop. जेन्युइन इच्छा नाही होते. खूप छोटू फ्लाईट होती. अजिबात इच्छा नाही होते फ्लाईटमधून उतरायची. आय विश सनसेट बघितला असता. ठीक आहे छान आहे. माझे ते गाल वर येतील आता थोड्या वेळातून. जर मी हसत राहिले तर जवळपास 1 तास मी हसतेच आहे. पण मला कॅप्टनला भेटायचं म्हणून मी. अँड शी वॉज द कॅप्टन फॉर माय फ्लाइट. थैंक यू सो मच फॉर फ्लाइंग मी. अभी मैं बताती हूँ आपको क्या है. माझी फ्लाईट होती त्यामुळे त्यांनी लवकर हे क्लिअर करायला सांगितलं. खूप आवाज आहे फ्लाईटला. ती फ्लाईट पुण्याला जाणार आहे आणि दॅट वॉज माय फ्लाईट. जळगाव एअरपोर्ट. वाव मला एअरपोर्ट बोलतो ना पण छान वाटते. आणि फ्लाईट आता मला नाही माहिती याच्या पुढची प्रोसिजर. मी जायचं कसं एवढंच बघितलं होतं. उतरायचं कसं हे नव्हतं बघितलं. सो आता बघूया काय होतं. हे आहे छोटंसं क्यूटचं जळगाव एअरपोर्ट. बॅगेज इथे येईल लागले. अच्छा अच्छा तिथे बसायचं ना. ओके इकडे आपलं पॅकेज येणार. हां अच्छा अच्छा. आणि एअरपोर्टच्या बाहेर माझ्यासाठी इतके सगळे लोक मला वेलकम करायला थांबले होते. आय वॉज सो हॅपी टू सी देम. मी बॅग घ्यायला गेले. मी तिकडे बाहेर सगळ्यांना भेटायला गेले आणि माझी बॅग राहिली एकटीची. येस सापडली फायनली. माझ्या बॅगवटीला एअरक्राफ्टचा टॅग लागला आहे. सो येस दॅट वॉज माय जर्नी.
आणि याच्या पुढे काय काय होतं मी शूट करेनच, बघूया. जळगाववाल्या लोकांनी खूप छान वॉर्म वेलकम केलं आहे माझं. सो हॅपी लिव्हिंग जळगाव एअरपोर्ट. सो आता जळगाव एअरपोर्टवरून मी निघाली आहे. ऑन द वे शिवजयंती होती त्यामुळे सगळीकडे जल्लोष होता आणि इकडे तिकडे रस्ते बघत बघत जळगाव न्याहाळत मी पोहोचले हॉटेलला. आणि हे माझं हॉटेल आहे आर्यदीप म्हणून. इथून अजिंठा लेणी 5 ते 10 मिनिटावर आहे फक्त. सो जर वेळ मिळाला तर आय ट्राय की मी थोडीशी शॉर्ट विजिट करून येईन अजिंठा लेणीला. ही आहे माझी रूम. लाईट्स अशी माझी रूम आहे. ओ बाल्कनी पण आहे मला. नाईस बाल्कनी आहे छान. पोहोचली आहे मी फायनली जळगावमध्ये. टाईम टू रेस्ट नाव. ऑर्डर दिली आहे मी जेवणाची. बाजरीची भाकरी त्यांच्याकडे ॲक्च्युली नव्हती, आत्ता संपली होती, उशीर झाला त्यामुळे. तर ते माझ्यासाठी अरेंज करून देणार आहेत दुसऱ्या कुठल्या तरी हॉटेलमधून. सो मला खूप असं भारीवालं फिलिंग आलं आहे. आणि बाजरीची भाकरी आणि भेंडीची भाजी अशी सगळी ऑर्डर दिली आहे. सो जेवणार, कारण खूप भूक लागली आहे. मी साईटवरून 3 वाजता वगैरे निघाली आहे, 3-3:30ला. आणि त्यानंतर मी फक्त एक कॉफी प्यायली आणि बाकी काहीच नाही खाल्लं अजून. सो खूप पोटात गुडगुड होती आहे. आणि हो माय गॉड जेटलॅग वगैरे नाही आलं आहे, कारण फक्त 1 तासाची फ्लाईट होती. सो असा होता माझा दिवस. खूप सुपर एक्सायटिंग दिवस होता आजचा दिवस. मी माझा ड्रीम डे म्हणू शकते का, कारण आज सकाळी लवकर उठून आवरून मी सेटवर गेले, शूट केलं आहे आणि खूप कमाल सीन शूट केलेत आम्ही. वेगळे सीन शूट केले, स्टॉप ब्लॉक आणि सगळं. आणि सीन झाल्यानंतर माझं 3 वाजता पॅकअप झालं. सकाळपासून पहिल्या सीनपासून 3 वाजेपर्यंत मी कंटिन्यू सगळ्या सीनमध्ये होते. 3 वाजता पॅकअप झालं. पॅकअप नंतर मी निघाले का, कारण माझी फ्लाईट होती. बोलताना पण छान वाटतंय. 3 वाजता निघाले एअरपोर्टसाठी. 3-3:30 वाजता वगैरे निघाले मी. ऑन द वे मी ज्यूस प्यायले, ऑरेंज ज्यूस प्यायले आणि मी निघाले. एअरपोर्टला पोचले, फ्लाईट घेतली, मी जळगावला आले. आणि मी आता कामासाठी वगैरे आली आहे. सो मला एकदम भारी वाटतं आहे की हां बाबा. मग माझं जेवण आलं आणि त्यांनी माझ्यासाठी स्पेशल वांग्याचं भरीत पाठवलं होतं. त्यानंतर बाजरीची भाकरी, भेंडीची भाजी आणि राईस असं छान पोटभर जेवले मी. जेवल्यानंतर ऑब्व्हियसली मम्मीचा फोन झाला. मम्मीच्या व्हिडिओ कॉलवर मी मावशी पण बोलले, हाय मनू. एवढी सगळी व्हिडिओ केली. मी इथपर्यंत आले. मी माझ्या आयुष्यातली फर्स्ट फ्लाईट अनुभवली, ती सगळी शूट केली. पण मी पूर्ण व्हिडिओमध्ये, म्हणजे मला आत्ता रिअलाईज झालं हे, मी पूर्ण व्हिडिओमध्ये मी सांगितलंच नाही आहे की मी का आली आहे, का मी फ्लाईट घेतली किंवा मी कुठे चालली आहे. सो मी आली आहे जळगावमध्ये उद्या 20 तारखेला गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे, त्याची महाआरती आहे. सो त्यासाठी मला बोलवलं आहे. तो मेजर इव्हेंट आहे आणि अजून 1-2 कामं आहेत. सो यासाठी आली आहे मी जळगावमध्ये तोंडापूर या गावात तो इव्हेंट होणार आहे. सो तोंडापूर हे गाव अजिंठा लेणीच्या जवळच आहे, म्हणजे अगदी पायथ्याशी बसलेलं असं गाव आहे. आणि त्या गावाला बरंच प्राचीन महत्त्व असं सगळं आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड आणि मला खूप छान वाटतंय की माझी फर्स्ट फ्लाईट या निमित्ताने झाली की मला गजानन महाराजांची आरती करायला मिळणार आहे. सो आय फील सो ब्लेस्ड. आणि काय नाही, एकंदर प्रवास छान झाला, मज्जा आली.
फक्त फ्लाईट थोडीशी अजून लांब हवी होती, अजूनही तेच वाटतंय. आणि फ्लाईट वेळेत जर असती 6:15 जो होता त्यांचा टाईम, तर 6:15 ते 6:15 किंवा 7 वाजेपर्यंत जरी आली असती तरी मला छान सनसेट पाहायला मिळाला असता. तो माझा मिस झाला. रात्री ट्रॅव्हल केल्यामुळे जरा फक्त मी लाईट्स बघितले, त्यानंतर छोटे छोटे बॉम्ब फुटताना बघितले खाली. आपण जे फायरवर्क्स लावतो ते वरून अगदी एवढे दिसत होते. सो ते बघितलं आणि सीलिंग दिसली मला बघून, असं एकदम असं झालं. सो ती फक्त माझी एक विश राहिली. आता आय विल ट्रॅव्हल नेक्स्ट टाईम, तेव्हा मी नक्की प्रयत्न करेल. जेव्हा मी ट्रॅव्हल करेन फ्लाईटने, प्लेनने, तर मी ट्राय करेन की मी दिवसाची फ्लाईट डे टाईममध्ये. सो येस, दॅट वॉज इट फॉर द डे. इट वॉज अ बिग डे फॉर मी. सगळं झालं आहे, सगळं करून झाले. ही बॅग उरली आहे. ही बॅगला मी अजूनही हात लावला नाही आहे कारण त्याला टॅग लागला आहे एअरपोर्टचा. ओके, सॉरी, एअरपोर्टचा टॅग आहे, पण याला हात नाही लावला आहे कारण यात सगळं उद्याचं सामान आहे. उद्या माझ्या तयारीचं सगळंच सामान आहे त्यात, अगदी कपड्यांपासून, ज्वेलरीपासून, सँडल वगैरे सगळं. सो हे उद्याच्या व्लॉगमध्ये कवर करेन, उद्याच्या व्हिडिओमध्ये कवर करेन. सो हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे, माझी फर्स्ट फ्लाईटचा. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. आणि याचा पार्ट 2 उद्या काय काय होतं इव्हेंटमध्ये, कसं होतं, मी कसं तयार होते, किंवा मी काय करणार आहे, कुठे जाणार आहे, कसा इव्हेंट आहे, किंवा काय प्रोसेस असते इव्हेंटची. सो हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर याचा पार्ट 2 नक्की बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माझा एक्सपिरियन्स तुम्हाला आवडला असेल फ्लाईटचा, आणि तुम्हालाही बघायला मज्जा आली असेल, तर मला नक्की लाईक करा, कॉमेंट्समध्ये कळवा तुमचा फ्लाईटचा पहिला एक्सपिरियन्स कसा होता. जेव्हा हे करताना टेक ऑफ नाही, लँडिंग, करेक्ट बोलतो तुम्ही आधी, जेव्हा लँडिंग करताना पहिल्यांदा ते प्लेनचे टायर्स जमिनीवर आपटतात तेव्हा एकदम असं होतं, तसं तुम्हाला पण झालं का मला नक्की कळवा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड कीप लव्हिंग मी. थँक्यू, बाय.